तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSIRTC वरती। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नागपूरवरून छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या हिरकणी बसेसच्या शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, नागपूर छत्रपती संभाजीनगर या मार्गावर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे टोटल 3 हिरकणी बसचे शेड्यूल ऑपरेट केले जाते। ज्यामध्ये 2 बस शेड्यूल हे अकोला चिखली मार्गे आहे, तर 1 बस शेड्यूल यवतमाळ वाशिम मार्गे आहे। आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अकोला चिखली मार्गे चालणाऱ्या नागपूर छत्रपती संभाजीनगर बस शेड्यूल विषयी माहिती सांगणार आहोत। तर मित्रांनो, अकोला चिखली मार्गे चालणाऱ्या नागपूर छत्रपती संभाजीनगर या बसचा जो मार्ग आहे नागपूरवरून, तो आहे नागपूरवरून ही बस कोंढाळी, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, चिखली, जालना, सिडको मार्गे ही बस छत्रपती संभाजीनगर CBSला जाते। आणि या अकोला चिखली मार्गे नागपूर ते छत्रपती संभाजीनगरचं डिस्टन्स लगभग 510 किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला 12.5 तासाचा कालावधी लागतो। तसेच मित्रांनो, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या हिरकणी बसचं फुल तिकीट 1161 रुपये आहे आणि हाफ तिकीट 581 रुपये आहे। आणि इतर ठिकाणचे तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तसेच मित्रांनो, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणाहून या तीनही हिरकणी बसेसचा सुटायचा टायमिंग जो आहे तो पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। बाकी मित्रांनो, ज्यांना कोणाला नागपूर ते छत्रपती संभाजीनगर चालणाऱ्या साध्या परिवर्तन बसेसच्या शेड्यूलविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या बसेसचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे। तर त्याची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर कृपया डिस्क्रिप्शन एकदा तपासा। बाकी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच जर काही माहिती सांगायची राहिली असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता।